तुमच्या आयुष्यात एखाद्या कामाची सुरुवात करताना असं म्हणतात का की मी उद्यापासून सुरू करेन? मग ती एखादी साधी गोष्ट असो किंवा तुमचं मोठं स्वप्न असो, तुम्ही असं करता का? पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? तो तुमचा उद्या कधीच येत नाही. कारण खरी गोष्ट ही आहे की तुम्ही आळशी नाही आहात किंवा तुम्ही कमजोरी नाही आहात. तुम्ही फक्त एका सवयीचे बळी आहात, ती म्हणजे टाळाटाळ, प्रोकास्टिनेशन. चला तर मग आजच्या पुस्तकामध्ये आपण तीच तुमची टाळाटाळ कशी बंद करायची हे पाहणार आहोत. चला तर पाहूया मग. हाय, हॅलो, नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण लेखक डारियस फरू लिखित डू इट टुडे या पुस्तकाचे सारांश रूपी अभिवाचन करणार आहोत. चला तर सुरू करूया मग. हे पुस्तक तुम्हाला फक्त मोटिवेट करत नाही, तर हे पुस्तक तुम्हाला तुमच्या विचारसरणीची खोलवर जाणीव करून देतं आणि एक अनकम्फर्टेबल असं सत्य तुमच्या समोर आणतं. तुमचं आयुष्य बदलत नाही कारण तुम्ही ॲक्शन घेत नाही. तुमचं आयुष्य बदलत नाही कारण तुम्ही ॲक्शन घेत नाही. चला तर पाहूया मग या पुस्तकातील पहिला भाग, प्रोकास्टिनेशन म्हणजे काय. लेखक सांगतात की प्रोकास्टिनेशन म्हणजे आळस नाही, कारण बहुतेक लोक स्वतःला दोष देतात की ते आळशी आहेत. पण हे खरं आहे का? प्रोकास्टिनेशन म्हणजे इमोशन मॅनेजमेंट प्रॉब्लेम आहे. कारण जेव्हा तुम्ही एखादं काम करायचं ठरवता, ते तुम्हाला कठीण वाटतं, बोरिंग वाटतं, कन्फ्युजिंग वाटतं, तेव्हा आपला मेंदू आपल्याला प्रोटेक्ट करतो. तो तुम्हाला सांगतो हे नको करू, काहीतरी इझी कर. मग तुम्ही तुमचा मोबाईल उघडता, रील पाहता आणि किंवा दुसरं एखादं छोटं मोठं काम करता. म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं का की तुम्ही हे काम टाळत नाहीत, तर तुम्ही त्या कामाशी संबंधित डिस्कम्फर्ट टाळत आहात. या पुस्तकातील दुसरा भाग, इमोशनल कारण. पुस्तकात लेखक खोल सायकोलॉजिकल कारण सांगतात. पहिलं कारण म्हणजे अपयशाची भीती. तुम्हाला भीती वाटते की तुम्ही अपयश झाला तर आपल्याला लोक काय म्हणतील, म्हणूनच तुम्ही सुरू करत नाही. कारण तुम्ही जर स्टार्टच केलं नाही तर फेल होण्याची शक्यताच नाही. त्यामुळे तुम्ही आहे हे आयुष्य असं जगत राहता. लोक काय म्हणतील. तुम्हाला एखादं काम सुरू करत असताना लोक काय म्हणतील याची चिंता सतत सतावत असते. कारण तुम्हाला वाटतं की लोकांना तुमचं काम आवडणार नाही, त्यानंतर ते तुम्हाला काही बोलतील. त्यामुळे ह्या सोशल प्रेशरमुळे तुम्ही तुमचं काम करणं थांबवता. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एखाद्या कामात परफेक्ट झाल्यानंतर तुम्ही कामाला सुरुवात करा. पण सत्य हे आहे की कुणीच कधीच पूर्ण परफेक्ट होऊ शकत नाही आणि परफेक्ट वेळ कधीच येत नाही. आपण कुठलंही एखादं काम करायला सुरुवात केली की आपल्या मनात पहिला प्रश्न येतो की मी हे करू शकेल का, माझ्यामध्ये हे करायची क्षमता आहे का. आणि कुठेतरी आपण स्वतःलाच कमी लेखतो आणि त्यामुळे तुम्ही स्वतःलाच थांबवता. या पुस्तकातील भाग तिसरा, उद्या हा एक भ्रम. लेखक सांगतात की उद्या हा खरा वेळ नसून तो एक मानसिक बहाणा आहे. आपण जेव्हा एखादं काम पुढे ढकलतो तेव्हा आपण थेट नाही करणार असं म्हणत नाही. आपण स्वतःला फसवतो. मी म्हणतो मी उद्या करेन किंवा योग्य वेळ आल्यावर करेन. यामुळे आपल्याला तात्पुरता आराम मिळतो. लेखकानुसार आपला मेंदू 2 गोष्टींना प्राधान्य देतो. पहिली गोष्ट म्हणजे तात्काळ आनंद आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमी एफर्ट्स. आणि काम म्हणलं की त्याच्यासोबत येते कष्ट, अनिश्चितता आणि अस्वस्थता. त्यामुळे मेंदू एक शॉर्टकट शोधतो. तो असं स्वतःशी म्हणतो की आता टाळ आणि उद्यावर टाक. लेखक आपल्या वागण्याचा एक पॅटर्न दाखवतात. ते म्हणतात की जेव्हा तुमच्यासमोर एखादं काम येतं तेव्हा ते तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतं. मग तुम्ही म्हणतात की आपण ते उद्या करू आणि त्यामुळे तुम्हाला एक टेम्पररी रिलीफ भेटतो. मग तो टेम्पररी रिलीफ काही दिवसांनी तुम्हाला गिल्ट वाटू लागतो आणि गिल्ट वाटूनही तुम्ही ते सतत टाळत राहता आणि ही सायकल सतत रिपीट होत राहते. या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की टुमॉरो नेव्हर्स कम. कारण आपण जेव्हा म्हणतो की एखादं काम आपण उद्या करू, पण जेव्हा उद्या येतो तेव्हा तो आज बनतो आणि तुमची सवय काही बदललेली नसते. त्यामुळे जेव्हा आज येतो तेव्हा तुम्ही परत तेच करता, परत तुम्ही हेच म्हणता की आपण ते उद्या करू. यातील अजून एक गोष्ट म्हणजे आपण बहुतेक वेळा असं म्हणतो की आज वेळ नाही, उद्या करूया, उद्या वेळ असेल. पण लेखक सांगतात की ही वेळेची नाही तर डिसिजनची समस्या आहे. तुम्ही तुमच्या कामाला प्रायोरिटी देत नाही म्हणून ते होत नाही. लेखक सांगतात की आपण काम टाळत नाही, आपण
त्या कामाशी संबंधित भावना टाळतो. उदाहरणार्थ भीती, ताण, कन्फ्युजन आणि उद्या करेन हा त्या भावनांपासून पळण्याचा एक साधा मार्ग आहे. पण हे उद्यावर ढकलण्याचे काय परिणाम होतात माहिती आहे का? मग उद्यावर ढकलल्यामुळे तुमची कामं साचतात, तुमचा स्ट्रेस वाढतो, तुमचं गिल्ट वाढतं आणि परिणामी तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो आणि हळूहळू मग तुम्ही स्वतःवरचा विश्वासच गमावून बसता. जेव्हा तुम्ही वारंवार उद्या करतो असे म्हणता तेव्हा तुमचा मेंदू तुमच्याबद्दल एक विश्वास तयार करतो की हा माणूस ॲक्शन घेणारा नाही, ही त्याची ओळख बदलणं खूप कठीण आहे. या सर्व गोष्टींवर लेखक एक पॉवरफुल उपाय देतात. स्टार्ट बिफोर युअर फील रेडी. लेखक म्हणतात की मोठं काम करू नका, छोटे ॲक्शन घ्या. उदाहरणार्थ एखादं काम 5 मिनिटेच करा. तुम्हाला जर पुस्तक वाचायचं असेल तर ते 1 पेजच वाचा, किंवा तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर त्याचं पहिले पाऊल टाका. कारण ॲक्शन घेणं हे तुमचं इल्युजन ब्रेक करतं. तुम्ही उद्याला दोष देत नाही, तुम्ही आजला इग्नोर करत आहात. उद्या हा एक भ्रम आहे आणि जोपर्यंत तुम्ही आज बदलत नाही तोपर्यंत तुमचं फ्युचर कधीच बदलणार नाही. या पुस्तकातील भाग 4, कृतीतून प्रेरणा. आपण बहुतेक वेळा असं म्हणतो की मला मोटिवेशन भेटलं की मी काम सुरू करेन. पण लेखक सांगतात की हीच तुमची सर्वात मोठी चूक आहे. कारण मोटिवेशन हा सुरुवातीचा पॉईंट नाही, तो रिझल्ट आहे. खरं पाहता आपण असा विचार करतो की आपल्याला मोटिवेशन भेटेल, मग आपण ॲक्शन घेऊ आणि मग त्याचा खूप चांगला रिझल्ट भेटेल. पण पुस्तकानुसार खरी सिक्वेन्स अशी आहे की तुम्ही ॲक्शन घ्या, मग तुम्हाला मोमेंटम भेटेल आणि मग तुम्हाला मोटिवेशन भेटेल. लेखक सांगतात की मोटिवेशन मूडवर डिपेंड असतो. तुमचा मूड सतत बदलत राहतो, त्यामुळे मोटिवेशन कन्सिस्टंट नसतो. म्हणजे तुम्ही जर मोटिवेशनवर डिपेंड राहिलात तर तुम्ही कधीच कन्सिस्टंट राहणार नाहीत. ॲक्शन ही एकमेव आहे जी तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. तुमचा मूड कंट्रोलमध्ये नाही, तुमच्या भावना कंट्रोलमध्ये नाही, तुमचं मोटिवेशन कंट्रोलमध्ये नाही. फक्त ॲक्शन तुम्ही ठरवू शकता आणि ॲक्शनच तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुम्हाला रेजिस्टन्स कमी होतो. सुरुवातीला काम कठीण वाटतं, पण स्टार्ट केल्यामुळे ते तुम्हाला सोपं वाटू लागतं. तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा तुम्ही कन्फ्यूज असता, पण काम करताना तुम्हाला क्लॅरिटी येते. तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा तुम्ही कन्फ्यूज असता, पण काम करताना तुम्हाला क्लॅरिटी येते. पण जेव्हा तुम्ही छोटी ॲक्शन घेता तेव्हा तुम्हाला ॲक्शन घ्यायची इच्छा निर्माण होते. परिणामी काम सुरू ठेवल्यावर तुमच्यामध्ये ऊर्जा तयार होते. त्यामुळे तुम्ही जर 5 मिनिटे काम सुरू केलं तर मग तेच काम पुढे 10 मिनिट होतं, मग 30 मिनिट होतं. हेच मोमेंटम आहे. उदाहरणार्थ तुम्ही एखादं काम सुरू करता, पण सुरुवातीला तुमचं मन लागत नाही, पण तरीही तुम्ही जबरदस्ती ते करत राहता. सुरुवातीला 10 मिनिटं तुम्ही जबरदस्तीने काम करता, पण 10 मिनिटांनी तुमचा फोकस वाढतो आणि कामामध्ये एक गती निर्माण होते. लेखक सांगतात की मेंदू सुरुवातीला टाळाटाळ करतो, रेजिस्टन्स देतो, कारण त्याला कष्ट लागतात. एक प्रकारची अनसर्टन्टी असते. पण तुम्ही एकदा का ॲक्शन घेतली की मेंदू ते अडॅप्ट करतो. लेखक सांगतात की तुम्ही सुरुवातीला मोठे काम करू नका, तुम्ही छोटे ॲक्शन घ्या. उदाहरणार्थ तुम्हाला जर 2 तास अभ्यास करायचा असेल तर तुम्ही 10 मिनिटापासून सुरुवात करा. पण ती 10 मिनिटे परत वाढत वाढत तुमचे 2 तास कधी होतील हे तुम्हालाही कळणार नाही. लेखक स्पष्ट सांगतात की मोटिवेशनवर अवलंबून राहू नका, तर शिस्त तयार करा. शिस्त म्हणजे तुमचा मूड नसतानाही काम करत राहणं आणि कामामध्ये सातत्य ठेवणं. तुम्ही मोटिवेशनची जर वाट बघत बसलात तर आयुष्यभर वाटच बघत राहाल. पण जर तुम्ही ॲक्शन घेतली तर मोटिवेशन तुमच्या मागे येईल. लेखक सांगतात की तुमच्या मेंदूला अस्पष्टता आवडत नाही. जेव्हा तुम्हाला काहीही स्पष्ट माहीत नसतं, जसं की काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कधी करायचं आहे, तेव्हा तुमचा मेंदू कन्फ्युजनमध्ये जातो. हे कन्फ्युजन इनॲक्शनमध्ये जातं आणि हे इनॲक्शन प्रोक्रॅस्टिनेशनमध्ये जातं. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही म्हणता मला सक्सेसफुल व्हायचं आहे, या वाक्यामध्ये कुठेही ॲक्शन नाही, कुठलीही टाईमलाईन नाही किंवा कुठलीही दिशा नाही. त्यामुळे तुमच्या मेंदूला सुरुवातच करता येत नाही. पण जेव्हा तुम्ही तुमचा गोल क्लिअर ठेवता
स्पेसिफिक ठेवता, मेजरेबल ठेवता आणि टाईम बाउंड ठेवता, तेव्हा तुमच्या मेंदूला एक क्लॅरिटी भेटते. उदाहरणार्थ जसे की आज मला 1 तास अभ्यास करायचा आहे किंवा आज मला 10 पाने वाचायची आहेत. म्हणजे तुमच्या गोलमध्ये स्पष्टता असली की तुमचा स्टार्टिंग पॉईंट क्लिअर असतो. जेव्हा तुमचा गोल क्लिअर असतो तेव्हा तुम्हाला डिसिजन घेणं सोपं होतं, रेजिस्टन्स कमी होतो आणि ॲक्शन लगेच सुरू होते. लेखक म्हणतात की स्पष्टता कृती घडवते आणि गोंधळ विलंब निर्माण करतो. म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला काय करायचं आहे हे जर तुम्हाला स्पष्ट असेल तर तुम्ही लगेच ॲक्शन घेता. पण जर तुम्हाला काय करायचं हे समजलं नाही तर तुम्ही कामे पुढे ढकलत राहतात. या पुस्तकातील भाग 6 रेजिस्टन्स कमी करा. तर रेजिस्टन्स म्हणजे एखादं काम सुरू करताना तुमच्या मनात येणारी अडथळा निर्माण करणारी एखादी भावना, जसं की तुमचं मन लागत नाही किंवा नंतर करतो किंवा हे काम खूप मोठं आहे. लेखक सांगतात की जेव्हा काम मोठं असतं किंवा ते कॉम्प्लिकेटेड असतं किंवा ते असंलग्न असतं तेव्हा तुमचा मेंदू कारणे तयार करतो. तर लेखकांनी याचं सोल्युशन सांगितलं आहे. लेखक म्हणतात की तुमच्या मेंदूला मूर्ख बनवा. जसं की तुमचं काम छोटं करा किंवा ते सोपं करा. उदाहरणार्थ तुम्हाला पुस्तक लिहायचं आहे तर आज 1 पेज लिहायचं किंवा तुम्हाला 2 तास अभ्यास करायचा आहे तर मेंदूला असं सांगायचं की आता फक्त आपल्याला 10 मिनिट अभ्यास करायचा आहे. कारण तुम्ही जेव्हा छोटी सुरुवात करता तेव्हा तुम्हाला कमी अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे तुमची ॲक्शन घ्यायला तुम्हाला इझी होतं. असं म्हणतात की तुम्हाला काम पूर्ण करण्याची गरज नाही, फक्त सुरुवात करण्याची गरज आहे. याचा सोप्या भाषेत अर्थ असा होतो की मोठं काम पाहून आपण घाबरतो म्हणून सुरुवातच करत नाही. पण लक्षात ठेवा, पहिलं पाऊल उचललं की बाकीचा मार्ग आपोआप तयार होतो. कारण काम पूर्ण करण्यापेक्षा त्याची सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. या पुस्तकातील 7वा भाग डिस्ट्रॅक्शन्स आणि डोपामाइन. डोपामाइन म्हणजे काय? तर डोपामाइन म्हणजे तुमच्या ब्रेनमधलं असं केमिकल जे आनंद निर्माण करतं किंवा तुम्हाला आनंद देतं. आजच्या काळात सोशल मीडिया जसे की इंस्टाग्राम, यूट्यूब, रील्स तुम्हाला लगेचच डोपामाइन देतात. त्यामुळे तुम्हाला लगेच आनंद भेटतो. कारण आपला मेंदू नेहमी सोप्या आणि लगेचच आनंद भेटणाऱ्या गोष्टी निवडतो. जसे की सोशल मीडिया, ज्यामुळे तुम्हाला लगेचच डोपामाइनचा हिट भेटतो आणि तुम्हाला लगेच आनंद भेटतो. पण काम किंवा अभ्यास तुम्हाला डिलेड रिवॉर्ड देतात. म्हणजेच तुमचं डोपामाइन लवकर तयार होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला लगेचच आनंद भेटत नाही. याचा आनंद तुम्हाला खूप वेळाने भेटतो. त्यामुळे मेंदू नेहमी सोशल मीडिया, यूट्यूब, रील्स या गोष्टींमध्ये जास्त रमतो. याचा परिणाम असा होतो की तुमचा फोकस कमी होतो, तुमचा वेळ वाया जातो आणि तुमचं काम इनकम्प्लीट राहतं. लेखक म्हणतात की जे आत्ता तुम्हाला सोपं वाटतं ते पुढे तुमचं आयुष्य कठीण बनवतं आणि जे तुम्हाला आत्ता कठीण वाटतं ते पुढे तुमचं आयुष्य सोपं बनवतं. याचा सोप्या भाषेत अर्थ असा आहे की तुम्ही जर आत्ता आराम केला, टाळाटाळ केली तर याचा पुढे तुम्हाला त्रास होईल. पण जर तुम्ही आत्ता मेहनत केली, शिस्तीने काम केलं तर पुढे तुम्हाला आराम आहे. या पुस्तकातील भाग 8 अपूर्ण कृती. आपण म्हणतो की मी त्या कामात परफेक्ट झाल्यानंतर त्या कामाला सुरू करेन, पण खरं तर ही टाळाटाळ करण्याचं दुसरं रूप आहे. कारण तुमचा परफेक्ट टाईम कधीच नसतो किंवा तुमचा परफेक्ट प्लॅन कधीच होत नाही आणि तुमची परफेक्ट परिस्थिती कधीही निर्माण होत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा तयार नसता तेव्हाच सुरुवात करा. कारण जेव्हा तुम्ही काम करायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही त्यामधून शिकता आणि त्यामधून तुमची इम्प्रूव्हमेंट होते. त्यामुळे लेखक म्हणतात की परफेक्ट होण्यापेक्षा सुरुवात करणं खूप महत्त्वाचं आहे. या पुस्तकातील भाग 9 शिस्त. यामध्ये लेखक कंपॅरिझन करतात. ते म्हणजे मोटिवेशन महत्त्वाचं की डिसिप्लिन महत्त्वाची. कारण डिसिप्लिन ही टेम्पररी असते आणि ती मूडवर अवलंबून असते. डिसिप्लिन म्हणजे शिस्त ही स्थिर असते आणि ती सवयींवर अवलंबून असते. त्यामुळे जर तुम्ही मोटिवेशन पाहत असाल तर तुम्ही मूडवर डिपेंड राहता आणि मूड नसला की तुम्ही काम करत नाही. या उलट डिसिप्लिन म्हणजे काय तर रोज काम करणं, कुठलीही तक्रार न देणं आणि तुमची रुटीन फॉलो करणं. कारण तुम्ही ज्या रोज ॲक्शन घेता त्यातूनच तुमच्या सवयी तयार होतात आणि त्यातूनच तुमची एक ओळख निर्माण होते. त्यामुळे तुम्ही जे रिपीट करता
तेच तुम्ही बनता. म्हणजे जर तुम्ही तुमचं मोटिवेशन शोधत राहिलात आणि काम टाळत राहिलात तर तुमची कोणतीही ओळख निर्माण होणार नाही. पण जर तुम्ही डिसिप्लिननी काम करत राहिलात तर तुमच्या सवयी बिल्ड होतील आणि तुमची एक ओळख निर्माण होईल. त्याच्यामुळे लेखक पुढे सांगतात की शिस्त म्हणजे आता जे हवं आहे त्यापेक्षा दीर्घकालीन जे सर्वात महत्त्वाचं आहे ते निवडणं. चला तर मग थोडक्यात पाहूया या पुस्तकातून आपण नेमके काय शिकलो. या पुस्तकातून आपण शिकलो की टाळाटाळ ही सवय आहे आणि ही सवय बदलता येते. तुम्ही आज एक निर्णय घ्या. उद्या करेन म्हणण्याऐवजी तुम्ही आज सुरू करतो असं म्हणा. कारण तुमचं फ्युचर हे उद्या तयार होत नाही तर ते आजच्या छोट्या छोट्या ॲक्शनमधून तयार होतं. त्यामुळे तुम्ही स्वतःला कुठलीही गोष्ट आजपासून सुरू करतो असं म्हणा. याबरोबरच डारियस फरोलिखित डू इट टुडे या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल तर पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. धन्यवाद.